दुपारी कामानिमित्त आम्ही दोघी बाहेर चाललो होतो आणि रिक्षाची वाट बघत होतो आणि जाऊन आल्यानंतर खूप एक्झॉस्ट झालं. एवढी थंडी असताना पण उन्हाळ्याचे चटके सोलापुरात बसायला लागले आहे. सो संध्याकाळी म्हटलं लवकरच स्वयंपाक करायला घेऊया. रोजचा प्रश्न कितीही मी तयारी करायची ठरवली ना, की मी आज हे बनवेन ते बनवेन, पण ॲट द एंड बनवायला गेल्यानंतर मला काहीच सुचत आणि असं वाटतं की नाही यार, हे बनवायला पाहिजे ते बनवायला पाहिजे. सो मग मी ठरवलं की ह्यांनी घेऊन आले होते कॉलीफ्लॉवर. मग म्हटलं नाही, मी भाजी बिजी काय नाही बनवणार, मी खिचडीच बनवणार. सो मला खूप राग आला होता आणि मग मी खिचडी बनवायचं प्रिपरेशन केले आणि लसूण मी छान सोलून ठेवलाच होता, आज नाही विसरले. सो मी मस्तपैकी खिचडी बनवली आणि छान अशी खमंग मस्तपैकी झाली आणि माझ्या मुलीला वाटत होतं की मी मस्त पावभाजी बनवते. का ते मला काही कळलं नव्हतं पहिलं. नंतर मी खूप विचार केला की म्हटलं पावभाजी का तिला वाटायला लागली. तर नंतर म्हटलं की अरे हा, मी पावभाजीचा मसाला खिचडीमध्ये टाकला होता, त्यामुळे तिला असा वास येत होता. मग ती म्हणत होती मम्मी पावभाजी आहे का आज, पावभाजी आहे का, असं पण होत असतं. मी असंच गरम मसाला, कधी सांबर मसाला, कधी पावभाजी मसाला असं खिचडीमध्ये टाकते. वेगवेगळ्या फ्लेवरचे बनवते मी खिचडी. टिपिकल कॉमन नाही बनवत. 2 सिट्या झाल्यानंतर मस्त खिचडी तयार झाली आणि मला एक असं सांगावंसं वाटतंय की प्रत्येक स्त्रीने एक तरी पुस्तक म्हणजे 2 आठवड्यातनं किंवा महिन्यातनं एकदा तरी वाचावं. तर ते तुम्ही ठरवा तुम्हाला कशाची आवड आहे वाचायची, त्यानुसार तुम्ही बुक्स कलेक्ट करायला सुरुवात करा आणि पुस्तक वाचण्याने खूप फरक पडतो लाईफमध्ये. तर ठरवा असं मला वाटतं प्रत्येकीने एकतरी पुस्तक वाचावं. म्हणून मी तुम्हाला एक छोटंसं एक माझ्या मैत्रिणी म्हणून तुम्हाला सजेशन देते, कशावरही वाचा. म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीबद्दल, फूड किंवा ट्रॅव्हल किंवा कुठल्या व्यक्तीचं असं कुठलं ना कुठलं ते पुस्तक वाचा. तो मी आता माझे 2-3 पुस्तकं वाचून काढलेले आहेत. उगीच छान होते. माझं थोडंसं सबकॉन्शियस माइंडला मला प्रिपेअर करायचं होतं काही गोष्टींसाठी. सो मी मस्तपैकी ती पुस्तकं वाचलेली आहेत आणि मला खूप छान वाटलं. सो आता मी नेक्स्ट पुस्तक बघणार आहे कुठलं वाचायचं आहे. तो आत्ताचा व्लॉग इथेच संपवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणती पुस्तकं वाचायला घेतली आहेत. आणि प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.